शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटो नितेश राणे यांनी थेट विधानसभेत दाखवले। बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केलाय। सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे, बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली। तर व्हिडिओमध्ये मॉर्फिंग करण्यात आल्याचं प्रत्युत्तर सुधाकर बडगुजर यांनी दिलंय। तुरुंगात असलेला सलीम कुत्ता बाहेर कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्ब ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेक? हा अध्यक्ष महोदय, काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा? अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय? हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो, बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो, त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे। असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या। आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष महोदय? आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का? आणि हे प्रमुख पक्ष आहेत, मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात, स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांवर पार्टी करतात अध्यक्ष महोदय। मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलंय, उपमुख्यमंत्र्यांनी। तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो। अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहिती नाही। लाल मातीतली कुस्ती म्हणजे